दादर परिसरात मॅनहोल तासभर उघडा, मुंबई महापालिकेचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर, महापौरांच्या आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली. जळगावातील गिरणा धरणातून 14,000 क्युसेकनं विसर्ग, धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 60 सेंटीमीटरनं उघडले. पंढरपुरातील चंद्रभागा नदीनं ओलांडली इशारा पातळी, भीमा नदीपात्रात विसर्ग, नदीकाठावरील झोपडपट्टीत पाणी शिरलं. चिखलदरा मेळघाटात पुराचा कहर, 50हून अधिक गावांचा संपर्क तुटला, सिपना नदीला पूर. नांदेड शहराची पाण्याची चिंता मिटली, विष्णुपुरी प्रकल्पाच्या जलसाठ्यात मोठी वाढ, 2 दिवसात पाणीसाठा 38 वरून 92%. मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 89.8% पाणीसाठा, भातसा धरणात 87.14% पाणीसाठा. खडकवासला धरण 100% भरलं, मुठा नदीत विसर्ग सुरू, वरसगाव धरणही 100% भरलं. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 82.18%वर, उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग. शिरूर तालुक्यातील पूल वाहून गेला, जातेगाव बुद्रुक जातेगाव खुर्दचा संपर्क तुटला, नागरिकांवर मोठा वळसा घालून जाण्याची वेळ. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, राऊतांचा पुन्हा दावा, फडणवीस केंद्रीय शिक्षण मंत्री होणार असल्याचाही पुनरुच्चार. शारीरिकच नव्हे तर राजकीय वजनही कमी झालं, धनंजय मुंडेंची मिश्किल टिप्पणी, येणारा काळ आपलाच म्हणून नियमित जिम, मुंडेंचं सूचक विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या क्लस्टर योजनेविरोधात गणेश नाईक आक्रमक, माझ्या नादाला लागू नका, जागा नीट ठेवू देणार नाही, नाईकांचा शिंदेंना इशारा. राज ठाकरे करणार मुंबई गोवा महामार्गाची पाहणी, 9 ऑगस्टला रायगड दौरा, माणगाव पेण इथे पक्ष कार्यालयाचंही उद्घाटन. खामगाव शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाण्याचा अपव्यय. ठाणे मनपाकडून नव्या गाड्यांसाठी लाखोंची उधळपट्टी, उपमहापौर सभागृह नेत्यांसाठी नव्या गाड्या खरेदी, प्रत्येकी गाडीची किंमत 16 लाख असल्याची माहिती. मराठवाड्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयाचं विभाजन करून लातूरला अप्पर आयुक्त कार्यालय द्या, भाजप आमदार अभिमन्यू पवारांची मागणी, तर मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला एकाच दिवशी 7